नमस्कार भाविक भक्तांनो, पुन्हा एकदा आकाशी झेप घेरे पाखरा या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आजचा आपला हा अभंग आहे आणि त्याच्यानुसार आपल्या 2 ओळी आहेत त्या मी सादर करते. असं म्हटलं जातं, हिताचं बोलणं कडवट लागतं, हिताचं बोलणं कडवट लागतं, पण अंतराचं दुखणं तेच संपवतं. तुका म्हणे ज्याला कळत हित, तुका म्हणे ज्याला कळत हित, तोच कृपेमध्ये नवे मार्ग शोधत. किती छान असा याचा भावार्थ आहे आणि याच्याच नुसार आपला आजचा अभंग आहे तो अशा प्रकारचा आहे. बोलिलो ते काही तुमचिया हिता, बोलिलो ते काही तुमचिया हिता, वचन नेंता क्षमा कीजे. वाट दावी तया न लगे रुसावे, अतित्याई जिये नाश पावे. निंब दिला रोग तुटाया अंतरी, निंब दिला रोग तुटाया अंतरी, पोंभाडिता वरी तुका म्हणे हित, देखण्यासे कळे पळती आंधळे कृपा माझी. तर किती छान असा याचा भावार्थ आहे आणि त्याचा भावार्थ जाणून घेण्यासाठी नेहमीप्रमाणे आपल्या सोबत आलेले आहेत बाळासाहेब भाईजी. चला तर आपण त्यांच्याकडूनच या अभंगाचा भावार्थ जाणून घेऊया. नमस्कार बाळासाहेब भाईजी. नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. तर आजचा आपला हा अभंग आहे आणि त्या अभंगाची पहिली ओळ आहे त्याचा आपण भावार्थ जाणून घेणार आहे. तर ते अशी आहे, बोलिलो ते काही तुमचिया हिता, वचन नेंता क्षमा कीजे. याचा काय बरं भावार्थ आहे? खूप सुंदर या ठिकाणी महाराजांनी वर्णन केलेलं आहे अभंगाचं. समाजामध्ये आपण बघतो की जर हिताच्या गोष्टी सांगितल्या तर लोकांना वाईट वाटतं. बरोबर. जसं आपण बघतो की कधी कधी मुलगा जर उन्हामध्ये गेला तर आई रागवते, बरोबर. परंतु त्याचा मागचा जो भाव असतो आईचा हा हिताचा असतो. पण मुलाला वाटतं की आई माझ्या खेळण्यामध्ये किंवा अन्य गोष्टींमध्ये मला अडथळा आणते, त्याला त्यावेळेला त्याचा राग येतो. अच्छा. परंतु आपण बघतो की ज्या वेळेला प्रत्यक्षात आपल्याला त्याचं हित, त्याचा फायदा नंतर कळून येतो की जर आपण आपल्या जीवनामध्ये टाईम जर वेस्ट केला तर त्याचा किती आपल्याला भविष्यामध्ये लॉस होतो किंवा किती तोटा होतो हे त्यावेळेला ज्या वेळेला हे त्या मुलाला कळतं त्यावेळेला तो मुलगा म्हणतो की आईवडिलांनी जी एक शिकवण दिलेली आहे ती त्यावेळेला जरी वाईट वाटली पण आज मला त्या गोष्टींचा जीवनामध्ये फायदा होत आहे. बरोबर. संतांनी पण वेळोवेळी समाजाला वर आणण्यासाठी ज्या काही हिताच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तर त्या ठिकाणी काही काही लोकांना असं वाटतं की हे उगीचच आमच्यावर दबाव टाकतात. परंतु त्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी स्वतः क्षमा मागितली. असं जर यदा कदाचित कोणतीही गोष्ट तुम्हाला अहित वाटत असेल तर त्याकरता आम्ही क्षमा मागतो. बरोबर. म्हणजे या ठिकाणी एक विनम्रता या अभंगामध्ये महाराजांची की जर तुम्हाला वाईट वाटत असेल तर आम्ही क्षमा मागतो, तुम्ही त्या गोष्टीचं वाईट वाटून घेऊ नका. बरोबर. कधी कधी आपण व्यवहारामध्ये पण बघतो की एखादी गोष्ट तुम्हाला मी सांगायला गेलो तर तुम्हाला वाटतं की हे जबरदस्तीच मला उगाच माझ्याकडून करून घेतात. बरोबर. परंतु त्याचा मागचा भावार्थ तुम्ही समजून घेत नाही आणि तुमच्या मनामध्ये एक हीन भावना किंवा चिडचिडापण म्हणा किंवा एक द्वेषाची भावना निर्माण होते आणि त्यालाच आपण मिसअंडरस्टँडिंग म्हणतो. बरोबर. म्हणजेच ह्या अभंगाचा इतका काही भावार्थ आहे की समोरच्याचा भाव जाणून घेणं खूप गरजेचं आहे आणि त्याकरता कधीही पण आपण कोणी सांगितलं म्हणून लगेच रिॲक्ट नाही व्हायचं. बरोबर. आपण लगेचच रिॲक्ट होतो की मला असं का सांगितलं, याचा भाव काय आहे. तर ती रिॲक्ट होणंच म्हणजेच आपल्यामधला हा कमीपणा किंवा आपल्यामधलं अज्ञान स्पष्ट होतं. म्हणून अभंगामध्ये हे खूप सुंदर या ठिकाणी महाराजांनी वर्णन केलेलं आहे की
क्षमा तेच लोक मागतात की ज्यांच्यामध्ये विनम्रता आहे. बरोबर. विनम्रता त्याच लोकांमध्ये की ज्यांच्यामध्ये भरपूरता आहे तेच क्षमा मागू शकतात. म्हणून त्यांनी या ठिकाणी क्षमा मागितली आहे. हे खूपच छान सांगितलं तुम्ही, की या ठिकाणी जसं असं म्हटलं जातं ना, आपले आई बाबा जे आहे ते आपल्या हितासाठीच बोलतात. भले ते कडू असले त्या वेळेसमध्ये आपल्याला असं वाटतं हे चांगलं नाही, पण त्याच्यानंतरची काही वेळ गेल्यानंतर ते आपल्या हितासाठीच असतं. तसंच आपल्या संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे, की आपल्या हितासाठी काय काय गोष्टी आहेत ते आपल्याला सांगितलेलं आहे. पण सर्वात महत्त्वाचं हे आहे, हे सर्व मी ऐकलेलं, पण याच्या मागचा भाव काय आहे तो जाणून घेणं खूप महत्त्वाचं असतं. हम्म. आता आपली अभंगाची दुसरी ओळ आहे, वाट दावी तया न लगे रुसावे, वाट दावी तया न लगे रुसावे, अतिद्यायी जिये नाश पावे. याचा काय बरं भावार्थ होतो? या ठिकाणी महाराजांना सांगायचं आहे की कधी कधी आपण बघतो की एखाद्या व्यक्तीनं जर आपल्याला वाट दाखवली बरोबर. आणि आपण त्याचा सन्मान न करता त्याला जर आपण चुकीचं ठरवलं तर त्याच्यामध्ये आपलं नुकसान होतं. म्हणून कधी कधी हे म्हटलं जातं की उगीचच एखाद्याला न मागता फुकटचा सल्ला देणं ही महाग पडतं. हो, हे बरोबर आहे. जीवनामध्ये कधी कधी आपण बघतो की जर समोरच्याला आपल्या गोष्टींची किंमत नाही आहे तर त्यापेक्षा आपण तटस्थ राहिलेलं चांगलं. बरोबर. आणि जोपर्यंत त्याला त्याची चटके बसत नाही किंवा जोपर्यंत तो आपल्याला विचारत नाही तर त्यावेळेला त्याला शब्दांची किंमत नंतर जाणवते. पण एक म्हटलं जातं, की फुकटची वस्तू किंवा फुकटचा सल्ला याला व्हॅल्यू नसते. हा, व्हॅल्यू नसते. हां. तर या ठिकाणी आपण बघतो की आज प्रत्येकाजवळ घरामध्ये तुकारामांची गाथा आहे, माऊलींचं ज्ञानेश्वरी आहे, परंतु लोकांना त्याची किंमत नाही आहे. बरोबर. आणि आज एवढं काही श्रेष्ठ मूल्यवान रत्न आपल्याकडे असतानाही लोक त्याची किंमत करत नाही. ज्या वेळेला त्यांना जीवनामध्ये दुःखाचे चटके बसतात त्यावेळेला ती इकडे वळतात. बरोबर. म्हणून या ठिकाणी अभंगामध्ये सांगितलेलं आहे की जर तुम्ही अति त्याग आणि अति अहंकारामध्ये जर असाल तर तो तुम्हाला विनाशाकडे नेतो. म्हणून या ठिकाणी हा जो सुंदर अभंग आहे की अति दुःख भोगण्याच्या अगोदरच जर तुम्ही इकडे जर वळला, संतांच्या उपदेशाकडे जर तुम्ही वळला तर तुमच्या जीवनामध्ये सुख शांती येते. बरोबर. आता आपण बघतो की जोपर्यंत आईवडील आपण बघतो किंवा विशेष आईचा मुलांमध्ये मोह असतो, जोपर्यंत मुलाचं लग्न होत नाही, सून येत नाही, तोपर्यंत तिला खूप हौस असते की मला घरात सून आली पाहिजे, सून आली पाहिजे. सून आणि आल्यानंतर ज्या मी वेळेला काहीतरी- सून येते त्यावेळेला मग तिला कळतं की हे दुःख काय आहे. बरोबर. मग लवकरच आपण बघतो की ज्या वेळेला ती सून सासूरवास करायला लागते किंवा ती त्रास द्यायला लागते, तिचं दाखवते, तिचा युगो म्हणा किंवा तिचं आपलं रूप दाखवायला लागते, त्यावेळेला काय करतात, माता पंढरीची वारी कधी आहे, आता मला वारीला जायचं. बरोबर. तोपर्यंत त्यांना ते सुचत नाही. म्हणजे दुःखाचे चटके ज्या ज्या वेळेला त्यांना जीवनामध्ये अनुभव होतात त्यावेळेला त्यांना देव सुचतो. बरोबर. म्हणजे म्हणण्याचंच तात्पर्य आपण जर बघितलं त्याच्याच अगोदर ही जर एक समज वाढवली, महाराजांनी सांगितलेले जे उपदेश आहे ते जर जीवनामध्ये आचरणात आणले तर अशी वेळ आपल्यावर येणार नाही. खूपच छान प्रकारे तुम्ही इथे सांगितलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. याच्या पुढची आपली ओढ आहे, निंब दिला रोग तुटाया अंतरी, पोंभाडितावरी आंत चरे. याचा काय बरं भावार्थ होतो? तर या अभंगाचा अर्थ आहे, भावार्थ, की जसं आपण बघतो की कडुनिंबाचा पाला असतो. आता कडुनिंबाचा पालाचा जर रस आपण पिलो तर तो खूप कडू असतो, परंतु हा कडुनिंबाचा पाला आपल्यामधला शरीरातले जे दोष असतात ते बाहेर काढतो. बरोबर. किंवा कडू आयुर्वेदिक औषध असतं, ते आपल्याला ज्या वेळेला घ्यायचं त्यावेळेला ते खूप कडू असतं, परंतु ते औषध रोग जडापासून किंवा मुळापासून नष्ट करतं. बरोबर. त्याचप्रमाणे जीवनामध्ये हिताच्या ज्या गोष्टी आहेत त्या मनुष्याला कडव्या वाटतात, त्या पचत नाही. म्हटलं जातं की सत्य कडवं असतं, ते खूप पचत नाही. पचत नाही.
आणि लोक नेमकं काय करतात की जे गोड बोलणारे आहेत त्यांना ते लोक खूप चांगले वाटतात, आणि जवळचे समजतात. जवळचे समजतात. परंतु बरोबर. या अभंगामध्ये महाराजांना सांगायचं आहे की ज्या वेळेला काही उपदेश आपल्याला कडवे वाटतात ते आंतर मनामधले दोष दूर करतात, बरोबर. त्यावेळेला आपल्याला एक रिअलायझेशन होतं जीवनामध्ये की मला हे दोष काढून टाकले पाहिजे. आणि ज्या वेळेला मनुष्य जीवनामधून हे जे दोष आहे तो काढतो तर त्याला जीवनामध्ये आनंद वाटतो. आणि समाजामध्ये असे पण लोक आहेत की गोड बोलून आपलं काम काढून घेतात, हां. त्यांना नंतर कळतं. मग आपल्याला प्रत्येकानं हा विचार करायचा की गोड बोलणारे लोक चांगले की जे कडवे बोलतात परंतु आपल्या हितासाठी बोलतात, ही बरोबर. प्रत्येकानं आपण चॉईस करायची आहे. कारण जर आपण प्रत्यक्षात व्यवहारामध्ये जर बघितलं, दुकानदाराकडे जर आपण गेलो तर दुकानामध्ये ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला दुकानदार आपल्याशी खूप गोड गोड बोलतो. कारण त्याला त्याची जी त्याच्या ज्या वस्तू आहेत त्याला ते विकायच्या असतात. परंतु ते जे गोड बोलणं आहे ते त्याच्या नोकरदाराबरोबर नसतं, त्याला तर तो दाटतो आपल्यासमोर. म्हणजे या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आहे की गोड बोलण्यामागचा हेतू काय आहे, किंवा एखादा जर आपल्याला रागवतो तर त्याच्या मागचा हेतू काय आहे, हा समजून घेणं खूप गरजेचं आहे. खूपच याचा गोड असं रहस्य आहे. आता आपली लास्ट ओळ आहे. ते असे आहे, तुका म्हणे हित देखण्याशी कळे, पडती आंधळे कृपा माझी. याचा काय भावार्थ होतो? तर या ठिकाणी आपण सत्याच्या अभावामुळं किंवा अज्ञानामुळं चुकीच्या मार्गावर आपण जातो. आणि जीवनामध्ये काही गोष्टी ज्या आज अंधश्रद्धेमध्ये आपण जे डुबलेलो आहे, बुडालेलो आहे, त्याच्यातून जोपर्यंत आपण बाहेर निघत नाही तोपर्यंत ज्याला आपण म्हणतो की अविवेकी मनुष्य, विवेक ज्या वेळेला जागृत राहतो त्यावेळेला मनुष्य स्वस्वरूपाचं दर्शन घेतो, बरोबर. त्याला सत्य स्वरूपाचं ज्ञान होतं, कारण त्याला विवेकाची साथ असते. आणि हेच महाराजांना या ठिकाणी सांगायचं आहे की सदैव विवेक आपला जागृत राहावा. आणि त्याकरता हे जे अज्ञान आहे, अज्ञानाचा पडदा जो आहे तो जीवनामधून दूर केला पाहिजे, या ठिकाणी महाराजांना सांगायचं आहे. खूप छान प्रकारे तुम्ही याचा भावार्थ सांगितलेला आहे. आणि जाता जाता आपल्या भाविक भक्तांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? या ठिकाणी खूप छान आध्यात्मिक संदेश या अभंगामधून सांगितलेला आहे की जीवनामध्ये एखाद्यानं सांगितलेला जो उपदेश आहे तुम्हाला तो पहिला खडतर वाटत असेल, वाईट वाटत असेल, परंतु त्या उपदेशाचं जर आपण पालन केलं आणि त्याच्यावर जर आपण चाललो तर ते आपल्यासाठी सदैव हितकारक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आनंद आणि समाधान आहे. म्हणून जीवनामध्ये विवेक जागृत ठेवून खरं काय आहे, योग्य काय आहे, खोटं काय आहे, याचा तर्क करून आपण जर जीवनाला स्वीकार केलं तर निश्चित जीवनामध्ये आपल्याला आनंद निर्माण होतो. ही पण आपल्याला सदैव जाणवी पाहिजे की गोड बोलणारे लोक त्यांच्या मागला काही स्वार्थ ओळखता आला पाहिजे. एखादा व्यक्ती जर कडवा बोलत असेल परंतु त्याचं जर हित आपल्याबद्दल चांगलं असेल तर आपण अशा लोकांची संगत निश्चितच केली पाहिजे. यामध्ये कोणतंही दुमत नाही आहे. हे या अभंगातून सारांश आपल्याला सांगायचं आहे. खरंच याचा आध्यात्मिक संदेश खूपच छान होता. आणि मी आशा करते की आमच्या भाविक भक्तांना सुद्धा तो आवडला असणार. तर तुम्ही इथे आलेत आणि याचा भावार्थ सांगितलेला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. तर भाविक भक्तांनो, आज आपण पाहिलेलं आहे अभंगामध्ये की हित, जर हितासाठी कोणी काही सांगतं तर त्याच्या मागचा भाव काय आहे तो पहिले आपल्याला जाणायला हवा. आणि याच्यावरूनच असं म्हणतात, जोपर्यंत आपण कष्ट करत नाही तोपर्यंत आपल्याला सफलता भेटत नाही किंवा तोपर्यंत आपण विजयी होऊ शकत नाही. आणि याच्यावरून मला आठवतं कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची कविता, अरे संसार संसार जसा तव्या चुल्यावर, आधी
हाताला चटके मग मिळते भाकर. अरे संसार संसार. तर किती छान प्रकारे याचा भावार्थ आहे की जोपर्यंत हाताला चटके बसत नाही तोपर्यंत आपल्याला भाकर मिळत नाही. आणि हा आपण भावार्थ जाणलेला आहे. तर अशाच प्रकारे आपण नवीन अर्थासह नवीन एपिसोडमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.